श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 10। चना भोजन प्रसंगी आपलोस गुन्हा त्याग निरूपण। लोकांना नवीन इनामी जमिनी मिळालेल्या होत्या, त्यात हरभरे भरपूर पिकायचे, म्हणून भिक्षेला हरभऱ्याची घुगरी यायची। एके दिवशी भट्टोबास मातीकाम करीत होते। मातीकाम संपले आणि आले, भिक्षा पात्रात हरभऱ्याची घुगरी शिल्लक होती, ती घेऊन जेवायला लागले। भट्टोबास म्हणाले, आपलो ये, आपण जेवू। ते आले व दोघेही एकत्र जेवायला बसले। सर्वज्ञ आपल्या ओट्यावर बसले होते। सर्वज्ञ म्हणाले, या हरभऱ्याचे तेल घातले तर चांगले होईल। बाईसाला विचारले, बाई तुमच्याजवळ तेल आहे? बाईसाने तेलाचे भांडे पाहिले तेव्हा त्यात तेल नव्हते। बाईसा म्हणाल्या, तेल नाही बाबा। मग सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, पलीकडच्या पणतीमधले तेल घेऊन या। भट्टोबासांनी पणतीतले तेल घेतले, कालवून जेवू लागले। आपलोने एक घास घेतला आणि मळमळायला लागले। ते पलीकडे जाऊन ओकारी करून आले। भट्टोबास जेवतच होते। सर्वज्ञांनी आपलोला विचारले, काय हो, तुम्हाला त्रास झाला का? आपलोने सांगितले, घास घेतला आणि मळमळायला लागले जी। सर्वज्ञ म्हणाले, असे पदार्थ वानऱ्यालाच सहन होतात की हो? तोच असे पदार्थ खाऊ शकतो। तुम्ही महात्मे, तुम्हा गुन्हा त्यागू व्हावा। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।